व्हायचंय. शावाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजय जाधव दादा यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. करूया दुसऱ्या मॅचला सुरुवात. प्रथम नाणेफेक जिंकला आणि शिमराई स्पोर्ट्स खेडे या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. समोर असेल मिस्टर 360 सुमित आणि त्याच्यासोबत सूरज. गोलंदाजी मार्कवरती अमर. ओव्हर द विकेट पहिला बॉल आणि फेस करेल तो म्हणजे सुमित. पाठीमागच्या उपाध्यक्ष चषकामधील मॅन ऑफ द सिरीज. पहिलाच बॉल डिफेन्सिंग आपण पाहतोय. स्लोवर चेंडू होता आणि सन्मान दिला जातोय. चांगल्या चेंडूला नक्की सन्मान दिला जातो. चांगली सुरुवात खेडे संघाकडून. पहिला डॉट बॉल येतोय. चांगल्या चेंडू नंतर एक व्हाईट बॉल येतोय आणि अवांतर धाव संख्येने श्री गणेशा होतोय तो म्हणजे नवलाई स्पोर्ट्स रेटरी वारणा या संघाचा. एक धाव फलकावरती. बॅटने फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला आणि गवतामधून वेग भेटत नाहीये. आउटफील्ड वरती ग्रास खूप आहे आणि पहिली धाव बॅटने येते. 2 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकिंगला आपण आता सूरजला पाहतोय. हा देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहे आपल्या नवलाई स्पोर्ट्स रेटरी वारणा संघातील आणि सातत्याने सलामीला आपण पंचांचा नो आणि थ्रो पॅनलाइज केलं जाते. नक्कीच 2 धावा एक्स्ट्राच्या आणि 1 नोच्या अशा 3 धावा आणि बॉलर चेंज होईल. धाव फलक पोहोचेल 5 आकड्यावरती आणि चेंडू असेल हा फ्री हिटचा. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. सूरज आलेत गोलंदाजीसाठी. फ्रीटचा बॉल आणि समोर असेल सूरज विरुद्ध सूरज. कोणता सूरज चमकतोय पाहूया. फ्रीटचा बॉल स्लॉट मध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु पंच वाईड बॉल दर्शवतायत. एक्स्ट्राची धाव अजून एक जोडली जाते. फ्रीट कंटिन्यू राहील. फ्रीटचा बॉल. चांगला फटका इनसाइडवर खेळलेला निघून जाईल. अगदी बाउंड्री रो वरती जाऊन पडतोय. 6 धावांसाठी फ्लाइटेड षटकार येतोय सूरजच्या बॅट मधून.
धावफलक थेट पोहोचतंय 12 या आकड्यावरती. आणखीन एक लॉफ्ट केलाय चेंडूला, खूप उंच गेलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि कॅच ड्रॉप होते. जज करता आला नाही, खूप वेळ होता परंतु खूप उंच गेला होता चेंडू. कॅच ड्रॉप होते सूरजची. धावफलक 13 या आकड्यावरती पोहोचतंय. चेंडू झाले 4. आता मात्र सूरजच्या समोर असेल मिस्टर 360 सुमित घराळे. ट्रॅकर फटका बसलाय, क्षेत्ररक्षक निवडला, कॅच ड्रॉप होते आणि पंच देखील हात गगनाला भिडवतायत. आणखीन एक येतोय षटकार. मिस टायमिंग स्ट्रोक होता परंतु निश्चित स्वरूपात बाउंड्री पार करतोय. नक्कीच असं वाटतं नाही की बाउंड्री पार होईल परंतु फटका एवढा सुरेख होता की क्षेत्ररक्षकाला बीट करून 6 धावांसाठी जातोय. धावफलक 19. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा हाय हँडसम इनसाइड आउट 6 धावांसाठी. आणखीन एक बॅक टू बॅक सुमीच्या बॅट मधून षटकार येतोय. धावफलक 25 या आकड्यावरती पोहोचतंय. शावाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि करंडेवाडी गावचे उत्कृष्ट खेळाडू संजय जाधव यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार संपन्न होते. प्लीज दादा वेलकम. चांगली सुरुवात पाहायला मिळते नवलाई स्पोर्ट्स रेठरे वारणा या संघाची. सूरजच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, त्याचबरोबर सुमितच्या बॅटमधून देखील 2 षटकार पाहिले आणि खास करून हे तिन्ही षटकार आपण ऑफ साइडला पाहिले. काय क्लास आपण बॅटिंग करताना पाहतोय दोन्ही फलंदाजांना. व्हाईट बॉल येतोय. आणखीन एक धाव अर्जित केली जाते. या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये शावडी तालुक्याचे सदस्य संजय जाधव यांचा यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. सातत्याने शावडी तालुक्यासाठी आपले सातत्याने योगदान राहिलं आहे त्याबद्दल तुमचं विशेष आभार. लक्ष दे समोर. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा दिला जातोय. 19 धावा आणि एक राज्याची महत्वपूर्ण विकेट. शिराळकर म्हटलं तर रुपेचं नाव लपवता येणार नाही आणि तोच प्लेअर ऑफ द मॅच ठरला पहिल्या मॅचचा. यावेळेस कॅच साठी संपूर्ण समर्पण दिलं होतं. दुसरी झेल सुटते सूरजची आणि सूरजला सातत्याने जीवदान मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक पाहायला गेलं तर 28 आकड्यावरती पोहोचते. चांगली सुरुवात नवलाई स्पोर्ट्स संघाची आणि ओपनिंगचे दोन्ही फलंदाज सुमित सूरज चांगली स्टार्टअप देतात आपल्या टीमसाठी. ट्रॅकर पाहायला मिळाला. वाईडिश लाईन पकडली होती आणि चांगली चतुर गोलंदाजी तुषारची. अगदी वेळ घेऊन हा चेंडू हाताळला गेला. उलटा चेंडू आणि फुल टोल वसूल केला जाईल. खूप लांब निघून जातोय. क्रिकेटची जत्रा वाजवलाय पत्रा. षटकार. धावफलक थेट 35च्या घरात जाऊन पोहोचतंय. सुंदर चेंडू हाताळला. यावेळेस लाईन लेंथ चांगली आणि स्लोवर चेंडू हाताळला गेला. नक्कीच तुषारवरती अटॅक आपण पाहायला मिळाला परंतु एक शांत संयमी गोलंदाजी षटकारानंतर त्याने केली. एक चांगला लेंथ बॉल आणि निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. हा देखील कॅच होतो का पाहावं लागेल. कॅच नाही होते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय आणि एक धाव अर्जित केली जाते.
एका धावेच्या मदतीने धावफलक 36 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील उर्वरित चेंडू असेल आणि समोर असेल सुमित घराळे, ज्यांच्या बॅटमधून ऑलरेडी 2 षटकार आलेत. पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साइडचा झोन निवडला होता परंतु एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने षटकाची होते सांगता धावफलक 37. बिनगडी बाद नवलाई स्पोर्ट्स रेठरे वारणा. अनिकेत तिसरे षटक घेऊन समोर मिस्टर 360. फुल टॉस चेंडू आणि नक्कीच या चेंडूची दशा नाही तर दुर्दशा होईल. खूप लांब जातोय परंतु पंच काय कॉल देत आहेत. एक धाव येते. फटका चांगला होता परंतु घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धावफलक 38. वाईट बॉल येतोय खेडे संघाकडून. अवांतर धावसंख्या आज खूप मोठ्या प्रमाणात खर्च केल्या गेल्या आहेत. आणखीन एका वाईटने धावफलक 39 आकड्यावरती पाहतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू परंतु त्याला देखील दिशा नाहीये. यावेळी चुकी केली नाहीये सुमित यांनी. गेल्या वेळेचा फुलटॉस होता, वाईटिश लाईनला होता, लेग स्टिक वरती हाताळला गेला होता आणि बॅटमुळे तो बॅकवर्ड रिजनला गेला. यावेळेस संधी घेतली नाही, सोडून दिला आणि वाईटच्या स्वरूपात धाव देखील येते. पुन्हा फुलटॉस चेंडू आणि कलाईचा चांगला वापर परंतु हातामध्ये आणखीन एक कॅच ड्रॉप होते सुमित यांची त्याच ठिकाणी आणि त्याच जागेवरती कॅच ड्रॉप होते आणि 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार जातोय. त्या मला वाटतंय त्या जागेचं काहीतरी बघावं लागेल कारण की त्याच ठिकाणी दुसरा कॅच सुटतोय. वाह, क्लास क्लास क्लास, प्युअर क्लास. शिट्टी वाजते आणि सुमित घराळे यांची गाडी सुटते. आता गाडीचा ब्रेक फेल झालाय त्यामुळे गाडी आता थांबण्याचं नाव घेत नाही. आणखीन एक ह्यूज अँड हँडसम षटकार येतोय. धावफलक 50. नवलाई स्पोर्ट्स संघाने 50 धावा या स्पर्धेमधील सर्वात पहिलं 50 धावा पूर्ण केलेत. पुन्हा एकदा आणखीन एक निघून जातोय. पंच दाखवतायत हा देखील येतोय षटकार. 10 चेंडू 32 धावावरती वन साइड बॅटिंग करत असताना सुमित यांना पाहतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते 56. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक यष्टी रक्षकाला. आता मात्र संधी आहे आणि संधीचं आता सोनं केलं जाईल कारण की डेंजरस चांगल्या लयमध्ये आला होता फलंदाज आणि त्याची विकेट खूप महत्वाची होती. सुमित यांना परतताना पाहतोय परंतु संघासाठी त्यांची 11 चेंडू 32 धावांची खेळी खूप महत्वाची ठरली आणि धावफलक 58 वरती असताना पहिला गडी बाद होताना आपण पाहतोय नवलाई स्पोर्ट्स रेठरे वारणा संघाचा आणि पहिली विकेट अनिकेतच्या खात्यावरती जोडली जाते.
विजय काठी काढले, दांडी दांडी गुल. आल्या आल्या परतावं लागेल कारण की अनिकेतने कमबॅक करून दिला मॅच मध्ये. सुमित घराळे यांना बाद केल्यानंतर त्याच्यानंतर आलेला विजय आणि त्याला पराजय करून पाठवतोय अनिकेत. बॅक टू बॅक दुसरी एक विकेट प्राप्त केली जाते. सलगचे 2 झटके आपण नवलाई स्पोर्ट्स शिराळे रेट्रे वारणा संघाला आपण पाहतोय. जर पाहायला गेलं तर नवलाई स्पोर्ट्स या संघाची ही कमीची बाजू आहे कारण की संपूर्ण टीम जी आहे ती सुमित खास करून वन मॅन आर्मी सुमित आणि सूरज याच्यावरती अवलंबून असते. त्यानंतर कुलॅप्स पाहायला मिळतो, नंतर रन येत नाहीत. यावेळी सोडून दिलाय चतुर गोलंदाजी. प्रणव वायडिश लाईन वायडिश यॉर्करचा चांगला वापर पाहायला मिळाला प्रणवचा. जर्सी नंबर 45. पुन्हा एकदा लांबून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तीच लाईन. फ्रंटफूटचा अभाव पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये फ्रंटफूट खूप गरजेचं आहे. जसं मोबाईलमध्ये नेटवर्कची आवश्यकता आहे तसं क्रिकेटमध्ये फुटवर्कचं खूप महत्व आहे आणि थोडासा कमीपणा आपल्याला पाहायला मिळतो सूरजच्या या फटक्यामध्ये. जाग्यावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थोडासा शप्पल झाला तर डाऊन द लेग साइड चेंडू हाताळला गेला. व्हाईट बॉल येतोय, पंच आमचे दर्शवतायत आणि व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. धाव फलक 57. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि कॅच पकडली जाते. आणखीन एक मोठा झटका लागतोय नवलाई स्पोर्ट्स रेट्रे वारणा संघाला. सूरजची खेळी इथे समाप्त होते. सुमितची जशी विकेट गेली त्यानंतर संघाचा कोलॅप्स पाहायला मिळतोय आणि पुनरागमन केलं आहे ते म्हणजे खेडे संघाने. पाचव्या नंबरवरती आपण युवराज यांना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, सलग 2 डॉट, त्यानंतर विकेट. युवराजसाठी पहिलाच बॉल, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु चेंडू बॅकवर्ड रिजनला जाईल एका धावेसाठी आणि एकच धाव प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने धाव फलक थोडंसं 58च्या घरामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना आपण पाहायला मिळतोय. आउट नाहीये, बॉल कॅरी केला गेला होता. वाह, काय चेंडू आहे. परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. अतिरिक्त बाउन्स आणि शोल्डरच्या लेवलला निघून जातोय एसटी रक्षकाच्या दस्तानामध्ये आणि एक सुरेख षटकाची सांगता पाहायला मिळते प्रणवच्या माध्यमातून. महत्वाच्या विकेट्स आणि एक सुसज्ज षटकाची समाप्ती आणि धावफलक 58 वरती स्थिर करण्यात यश प्राप्त होतंय शिमाराई स्पोर्ट्स खेडे या संघाला आणि 59 धावांचा पाठलाग करावा लागेल दुसऱ्या डावामध्ये. जाऊया तिसऱ्या मॅच साठी. कॉल दिला जातोय भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी आणि शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी. दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे.
सध्याच्या घडीला रबर बॉल मध्ये रोशन बैकर यांच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला संघ एबी लकीची कमबॅक एबी लकीचा चांगला राहिला आहे. सचिन सराफदार, त्याचे बंधू राहुल, या सगळ्या कॉम्बोवरती अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी हा संघ सध्याच्या घडीला चर्चेत आहे. तो देखील संघ दाखल झाला आहे आणि चौथी मॅच लक्ष्मण इलेवर जांभूर या संघासोबत पाहायला मिळेल. त्यामुळे अंबाईवाडी उखुळ संघाचे देखील या लक्ष्मण स्मृती चषक मध्ये सहर्ष स्वागत. शावाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई चे उपाध्यक्ष सागरदादा दळवी यांचे या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील लक्ष्मण स्मृती चषक मध्ये सहर्ष स्वागत. कारंडेवाडी संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि त्यांचा डिसिजन पेंडिंग असेल तर लवकरच आपला निर्णय कळवायचा. आणि प्लीज विनंती करतो नवलाई स्पोर्ट्स रेट्रेवारना आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आज समालोचन कक्षामधून करण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत बसला आहे आणि त्याचं उत्कृष्ट गुणलेखन आपल्याला पाहायला मिळते. त्याचा देखील खूप खूप आभार. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी नवलाई स्पोर्ट्स कडून सुमित घराळे यांना पाहतोय तर बॅटिंगसाठी 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी अमर आणि अनिकेत AA यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला बॉल अमर साठी. पहिलाच बॉल आणि पहिलाच डाऊन दी लेग साइड. पंच वाईड बॉल दर्शवत आहेत. अवांतर धावसंख्येने खातं उघडलं जात आहे शिमाराई स्पोर्ट्स खेडे संघाचं. तर भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी आपल्याला प्रथम बॅटिंग करायचे. क्लासिकल फटका पॉइंटच्या डोक्यावरून निघून जातोय 6 धावांसाठी. अमर काय फटका मारलाय. जसा लाईन खुटप्प्याची पाहिली तर फेकून दिला. जर्सी नंबर 45 हिटमॅनची जर्सी घातली आणि फटका देखील तितकाच सुरेख पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, निघून जातोय. कोणती धाव येत नाही. सबमरीन चेंडू राहतोय उजव्या स्टँडच्या बाजूने निघून जातोय. डॉट बॉल येतोय. षटकारानंतर आपण पुनरागमन पाहिलं मिस्टर 360 सुमित यांचं. पुलटा चेंडू डाव्या पायावरती हाताळला होता. जाणून बुजून हा चेंडू हाताळला गेला आणि अतिशय वेगाने हाताळला होता आणि अमरला जास्त वेळ भेटला नाही फ्लिक करायला, परंतु एक धाव नक्कीच स्वरूपात प्राप्त होते.
धावफलक पाहायला गेलं तर 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ साकारला, 8 धावा धावफलकावरती. तर मात्र अनिकेत असेल स्ट्रायकिंग एंडला. अनिकेत साठी पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल येतोय. व्हॉट अ एफर्ट. यष्टीरक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यष्टीरक्षक विजय, आणि नाम जसं विजय आहे तसं काम देखील. 1 हँडेड कॅरी करण्याचा प्रयत्न. थोडासा हाताला चेंडू लागतो ना लागतो लगेच कॅच पकडली जाते. अनिकेतला आपण कोणती धाव न करता परतताना पाहतोय आणि फर्स्ट ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मिळवून दिलाय गोलंदाज सुमित घराळे यांनी. यावेळी चांगला चेंडू आता गेला अवे फ्रॉम द बॉडी. जसा पाहिला की तुषार थोडासा शपलून खेळणार, अजून चेंडू बाहेरच्या दिशेने हाताळला गेला. डॉट बॉल येतोय. नक्कीच एक षटकार जरूर आला असेल या षटकामध्ये, परंतु चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय सुमित घराळे यांनी. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. आणखीन एक एक्स्ट्राची धाव येते. धावफलक एका एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 10 या आकड्यावरती पोहोचते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्राची धाव. षटक खूप चांगला हाताळला, परंतु एक्स्ट्राच्या धावा खूप खर्च केल्यात सुमित घराळे यांच्याकडून. आणि सुमित घराळे यांना या पद्धतीची गोलंदाजी करत असताना पाहत नाही, परंतु प्रत्येक खेळ प्रत्येक वेळ वेगळी असते मित्रांनो. आणि त्यावेळेस आपण कोणता खेळ सादर करतो ते आपल्यावरती डिपेंड असते. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न. लावड्या पिल विजयने दाद मागितली होती, परंतु पंच व्हाईट बॉल दर्शवतायत. थँक्यू पंच. व्हाईट बॉल नाहीये. पहिल्या षटका अखेरीस एक गडी बाद. धावफलक आपण पाहतोय खेडे संघाचं 11. अठरा चेंडू आणि अजून देखील 48 धावांची गरज. कॉल दिला जातोय टीम अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी आणि लक्ष्मण 11 जांभूर. टॉस साठी यायचं आहे अंबाईदेवी संघ. थोडस आपण फेरबदल करणार आहोत. कॅप्टन रोशन बैकर यायचंय. अमरसाठी फुल टॉस चेंडू. सुमित त्याच्या खाली आणि सहजरित्या कॅच पकडली जाते. आणखीन एक विकेटचं पतन होत आहे. वसंत नावात संत आहेत, परंतु ते शांत नाहीयेत. आल्या आल्याच जणू संघासाठी चळवळच उभी केली त्यांनी. पहिल्या चेंडूवरती अमर ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला त्याला बाद करण्यात यश प्राप्त झालं. चला न्यू बॅटर स्पीडअप घ्यायचा आहे. कोलोडप्प्याचा चेंडू अगदी उजव्या यष्ट्यांच्या जवळून जातोय.
मैदानाच्या आतमध्ये तुषारला पाहतोय आपण. दोन्ही तुषार आहेत आणि दोघांना मिळून आता हुशार अशी कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले परंतु चेंडू डाऊन टू दी थर्ड मॅनला जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. यावेळेस तुषारने जागा सोडली आहे आणि पंच दर्शवतायत विकेटचं पतन. आणखीन एक गडी बाद होत असताना पाहतोय खेडे संघाचा. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोचत नाहीये तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरीचा प्रयत्न आणि ती देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. 2 धावेच्या मदतीने धावफलक खेडे संघाचं 14 या आकड्यावरती पाहतोय. अंबाईवाडी उखळू या संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. तर लक्ष्मण 11 जांभूर आपलं स्क्वॉड रेडी ठेवायचं आहे. आपल्याकडे पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु यश येत नाहीये. एक धाव. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला आहे. अमरच्या बॅटमधून एक षटकार पाहिला परंतु त्यानंतर कोणताही खेळाडू आल्यानंतर मोठी खेळी करू शकला नाही आणि सातत्याने विकेट घेण्यात यश प्राप्त आलं आहे नवलाई स्पोर्ट्स या संघाला. त्यामुळे कोणती जोडी सेटल नाही झालेली नाहीये, कोणती पार्टनरशिप बिल्ड झालेली नाहीये आणि जर मोठ्या धावांचा पाठलाग करायचा तर पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वन साइड फटका मोठा मारण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु एकच धाव येते. आणखीन एक सिंगलने धावफलक 16 या आकड्यावरती पाहतोय. पाहायला गेलं तर सकाळपासून धोधो पाऊस कोसळत होता आणि आता ऊन पडलं आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका बीट करून जातोय डीपला. क्षेत्ररक्षक येतो ना येतो तोपर्यंत एक धाव प्राप्त केली जाईल. युवराज मिस्टर युवी चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल त्यांची. तर सकाळपासून धोधो पाऊस कोसळतोय आणि आता ऊन पडलेला आहे. याला बोलतात ऊन पावसांचा लपंडाव. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. धावफलक 18 वरती पाहतोय. आणखीन एक खराब चेंडू युवराजच्या माध्यमातून. बॉल ऑफ रन इक्वेशन जर पाहिलं तर खूप मोठं आहे. मग तुम्ही या पद्धतीचे चेंडू हाताळण्याची गरज आहे का हा विचार करणं गरजेचं आहे कारण की नवलाई स्पोर्ट्स उपाध्यक्ष चषकामध्ये एक्स्ट्राच्या धावामुळे या स्पर्धेतून 4थ्या स्थानावरती थांबला होता आणि ती स्थिती इथे पाहायला मिळेल. खूप वेळाने चांगला फटका गॅप मध्ये येतोय. सूरज त्याच्या खाली, अजित त्याच्या खाली परंतु चेंडू त्यांना बीट करून निघून जातोय सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार. धावफलक आपण पाहतोय 23. अजून देखील मॅच ऑन आहे. 10 चेंडू 36 धावा. 2 चांगले मोठे फटके जर मारण्यात यश प्राप्त होते तर पहिल्या मॅच सारखी या मॅचला देखील मजा येईल. पुन्हा एकदा सोडून दिला जातोय. पुन्हा एकदा आणखीन एक वाईट बॉल येतोय. धावफलक 24.
पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे जरूर, परंतु एक धाव घेतली जाते दुसरीसाठी. रनिंग तर चालू आहे, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे दोघांची. 2 धावा निश्चित स्वरूपात येत आहेत. सिंगल डबल आणि एक मोठा फटका. चांगल्या पद्धतीने मॅचला बनवण्याचा प्रयत्न चालू आहे तुषार आणि प्रणवचा. हा चेंडू सुरेख पाहायला मिळाला, थोडासा राईज होताना पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती स्पॉट होतो आणि त्यानंतर बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. चांगला बॉल हाताळला गेला. पुन्हा एकदा स्टेट रिजन मध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवरती समाधानी म्हणावी लागेल. एका षटकाची चांगल्या सांगता व्हायला पाहायला मिळते. युवराजच्या धाव फलक मात्र पोचला आहे, ते म्हणजे (26). माफ करा, धाव फलक 27 आपण पाहतोय. लॉफ्ट केलाय, खूप उंची दिली आहे चेंडूला. कॅच पकडता येत नाहीये तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अजितदा गोलंदाजाचं नाव सांगायचंय. दिनेश यांच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. 5 चेंडू 30 धावा, म्हणजे 5च्या 5 षटकार. प्रयत्न चालू आहे. कॅच साठी गेले होते, कॅच घेता आली नाही, परंतु खासा फरक पडणार नाही. तरी देखील 2 धावा येत आहेत. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. चांगला बॉल पाहायला मिळतोय, डॉट बॉल येतोय. आता मात्र या सामन्याची औपचारिकता राहिली आहे. नवलाई स्पोर्ट्स रेट्रे वारणा या संघाने हा सामना जवळपास आपल्या खिशामध्ये घातलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल. काय वेगळं करण्याचा प्रयत्न चालू आहे गोलंदाज दिनेश यांचा. नक्कीच पुढच्या मॅच साठीच प्रॅक्टिस नक्की करत असतील. आनंद घेत आहेत आणि शावडी तालुका म्हटलं तर खेळाचा तुम्ही आनंद घेणार, मनसोक्त घेणार. यावेळेस चेंडूला लॉब केला आहे. चेंडू सीमेच्या दिशेने, सूरज त्याच्या खाली, तो बनतोय दर्शक आणि निघून जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. खूप वेळानंतर एक मोठा फटका पाहायला मिळाला आपल्याला. षटकाराच्या मदतीने धाव फलक 39. वाह, काय क्लास. हीच खेळी जर अगोदर आली असती तर नक्कीच या मॅच मध्ये अजून देखील रंग भरला असता. धाव फलक पोहोचते थेट 45 या आकड्यावरती. एक चेंडू 14 धावांची गरज. 5 चेंडू झालेत पंच.
पुलटा चेंडू शेवटच्या बॉलवरती खासा फरक पडणार नाही आणि विजय ठरतोय तो म्हणजे टीम नवलाई स्पोर्ट्स रेठरेवारना पहिला विजय आपल्या नावावरती चढवतायत. हार्ड लक बॅड लक टीम शिमाराई स्पोर्ट्स खेडे संघ. आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय सेकंड मॅचचा नन अदर दॅन मिस्टर 360 सुमित घराळे. हे नाव सातत्याने चर्चेत राहणारे नाव आहे आणि तोच ठरतोय पुन्हा एकदा प्लेअर ऑफ द मॅच. प्लीज वेलकम